मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, बायकांना ना जेव्हा सेक्सची नशा जेव्हा त्यांना चढते ना, तेव्हा बायका काय काय करतात. म्हणजे मित्रांनो, बायकांना ना जेव्हा सेक्सची नशा जेव्हा त्यांना चढते, जेव्हा त्यांना असं वाटतं की म्हणजे आता मला ना कंट्रोल होत नाही आहे, आता मला ना म्हणजे पुरुषाचा दांडा माझ्या म्हणजे भोकामध्ये मला घुसवून घ्यायचा आहे, जेव्हा बायकांना ना कंट्रोल करणं खूप जास्त कठीण जातं, तेव्हा मित्रांनो बायकांना आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या बॉयफ्रेंड सोबत कोणती कामं करतात. म्हणजे बायकांना स्वभावाने थोड्याशा लाजऱ्या, थोड्याशा घाबरणाऱ्या असा त्यांचा स्वभाव असतो. पण मित्रांनो, एक लेवलला गेल्यावर ना जेव्हा बाईला सेक्सची नशा जास्त चढते, जेव्हा तिला कंट्रोल करणं शक्य नसतं, तेव्हा ती ना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या प्रियकराला काही म्हणजे इशारे ती त्याला देते. म्हणजे काही कामं ना ती करू लागते, जेणेकरून मित्रांनो ती बाई ना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या प्रियकराला ती म्हणजे असा इशारा देते की मला आता ना सेक्स पाहिजे, असं मित्रांनो बायकांचं असतं मित्रांनो. तर मित्रांनो, ते म्हणजे कामं ना किंवा ते इशारे आता मी तुम्हाला सविस्तरपणे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, जेव्हा बायकांना ना सेक्सची नशा जेव्हा त्यांना चढते, जेव्हा त्यांना ना कंट्रोल करणं कठीण जातं, जेव्हा त्यांना ना सेक्सची गरज त्यांना खूप जास्त असते, तेव्हा मित्रांनो बायकांना काय करतात माहिती आहे की बायकांना मुद्दामून जाणून बुजून आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या प्रियकराला चिकटण्याचा प्रयत्न ते सुरू करतात. मुद्दामूंना त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जसं की फॉर एक्झाम्पल, मुद्दामूंना त्याला मिठी मारणं, मुद्दामूंना त्याच्या जवळ जाऊन बसणं, मुद्दामूंना त्याच्या केसातून हात फिरवणं, मुद्दामूंना त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवणं, मुद्दामूंना त्याच्या जवळ जाणं. असं मित्रांनो आता मी तुम्हाला ना सर्व काही सांगू शकत नाही, कारण मित्रांनो इथे ना एवढं स्पष्ट बोलायला अलाउड नसतं. तर तुम्ही समजून जावा की मित्रांनो, जर तुमची बायको किंवा तुमची गर्लफ्रेंड, म्हणजे मित्रांनो जी बाई ना तुमची आयटम आहे किंवा ती तुमची बायको आहे, आणि जर ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जर ती करत असेल, ती मुद्दामूंना तुम्हाला चिकटत असेल, तर मित्रांनो समजून जावा की मित्रांनो तिला सेक्सची नशा तिला चढली आहे, तिला आता ना सेक्सची गरज आहे आणि तिला आता ना कंट्रोल करणं तिला कठीण जात आहे. कारण मित्रांनो बायकांना कंट्रोल होत नसेल तरच मित्रांनो बायकांना असं करतात. म्हणजे आपल्या नवऱ्याला चिकटणं, त्याच्या जवळ जाणं, असं मित्रांनो बायकांना तेव्हाच करतात जेव्हा त्यांना कंट्रोल करणं शक्य होत नसतं, जेव्हा त्यांना कंट्रोल होतच नसतं, तेव्हाच मित्रांनो बायकांना हे असं करतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मुद्दामूंना म्हणजे मित्रांनो चावट गोष्टी बोलायला सुरुवात करणं. काय बोललो मी? मुद्दामूंना चावट घाणेरड्या गोष्टी बोलायला सुरुवात करणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना म्हणजे तुमची बायको किंवा तुमची आयटम जर मित्रांनो मुद्दामूंना चावट घाणेरड्या गोष्टी जर तिने बोलायला सुरुवात केली, जसं की फॉर एक्झाम्पल, म्हणजे मित्रांनो तुमची बायको ना तुम्हाला बोलली की अहो मला ना बरेच दिवस झाले केळं खायची खूप जास्त इच्छा होत आहे, मी मार्केटला पण गेली होती, पण मार्केटला ना एकदम छोटी केळी होती, मला ना एक म्हणजे मोठं लांब लचक एकदम जाडजूड केळं मला खायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की ती तुम्हाला कोणत्या केळ्याबद्दल तुम्हाला बोलत आहे. आता मित्रांनो कसं असतं की मित्रांनो ती तुम्हाला ना कोणत्या पण भाषेमध्ये तुमच्याशी बोलू शकते. आता मी तुम्हाला ना फक्त उदाहरण दिलं जेणेकरून तुम्हाला समजावं. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की म्हणजे ती ना असं काहीतरी बोलणार की मित्रांनो तिचं बोलणं ना एक असणार आणि तिच्या बोलण्याचा अर्थ काहीतरी वेगळा असणार. म्हणजे मित्रांनो तेव्हा ते तुम्हाला ना आपणच समजेल मित्रांनो की म्हणजे ही ना बोलत आहे एक, पण ह्याचा अर्थ काहीतरी दुसरा आहे. हे मित्रांनो तुम्हाला ना आपणच समजेल मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो छोटे कपडे घालून तुमच्यासमोर येणं किंवा असे कपडे घालणं ज्या कपड्यांमध्ये ना बघतल्यावर तुम्ही जास्त उत्तेजित होता,
का? म्हणजे मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो बायकोला बरोबर माहीत असतं की माझ्या नवऱ्याला ना कसे कपडे जास्त उत्तेजित करतात. म्हणजे मित्रांनो काही पुरुषांना ना बाईला साडीमध्ये बघून त्यांना जास्त उत्तेजना वाटते, काही पुरुषांना ना बाईला जीन्स पॅन्टमध्ये बघून त्यांना जास्त उत्तेजना वाटते. म्हणजे मित्रांनो ते ना तुमच्या बायकोला बरोबर माहीत असणार आणि मित्रांनो ती ना तुम्हाला जसे कपडे आवडतात आणि मित्रांनो ज्या अवतारामध्ये तिला बघितल्यावर तुमचा उठतो, तर मित्रांनो तसेच कपडे ती घालणार, तसाच मेकअप ती करणार आणि तुमच्या समोर ना तशीच ती नटून थटून तुमच्या समोर येणार, जेणेकरून तुमचा पण मूड ना पूर्णपणे झाला पाहिजे. तर मित्रांनो ही 3 कामं ना बायका तेव्हा करतात जेव्हा त्यांना सेक्सची नशा जेव्हा त्यांना जास्त चढते आणि त्यांना कंट्रोल करणं शक्य नसतं. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.